नमस्कार, मी शामराव मोकाशी. मीटरवाली काळी पिवळी रिक्षा टॅक्सीवाले यांनी ताबडतोब हा व्हिडिओ पूर्ण ऐका, आणखीन एकमेकाला शेअर करा. धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची ऑनलाईन आनंद दिघे कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की ऑनलाईननं हे अर्ज करायचे आहेत. आपले पेपर वगैरे अपलोड करावे लागतात. आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचं कार्यालय दहिसर RTOचं हे चालू झालेलं आहे. रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि कल्याणकारी मंडळाच्या ऑनलाईनवरती अर्ज भरा की जेणेकरून तुम्हाला 13 योजनेतून लाभ मिळेल. हे मात्र लक्षात ठेवा, जो रिक्षा टॅक्सी चालक आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या ऑनलाईनवरती अर्ज भरेल त्यालाच तो न्याय मिळणार आहे. आणि हा ऑनलाईन कार्यक्रम आहे सर्व. आणि आता तुम्हाला आता काय फी वगैरे काहीसुद्धा भरावी लागत नाही. फक्त तुमचे पेपर अपलोड करायचे आहेत. आणि दहिसर RTO कार्यालयाचं ऑनलाईन कार्यालय चालू झालेलं आहे. ज्या काही रिक्षा टॅक्सीवाल्यांना अर्ज भरताना जर काही अडचण आली तर दहिसर RTOमध्ये परमिट सेक्शनची खिडकी नंबर 10 आहे. त्या 10 नंबर खिडकीवरती जावा आणि तुम्हाला जर काय अर्ज भरताना अडथळा आला किंवा तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही डायरेक्ट तिथून भरून घ्या. पण प्रत्येकानं आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे अर्ज भरा. आता ते अर्ज मंजूर झाल्यानंतरच फी भरायची आहे, परंतु आता कुठली फी वगैरे भरायची नसते. हे मात्र लक्षात ठेवा. रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. जबाबदारी तुमची आहे. जर तुम्हाला न्याय हवा आहे तर कल्याणकारी मंडळाचं अर्ज भरणं ऑनलाईननं हे फार जरुरीचं आहे. नाहीतर मराठी रिक्षावाल्यामध्ये हे कुठलं होतं आणि काय होतं हे म्हणणारे हे असेच राहणार आहे. जर शासनाच्या योजनेचा लाभ असेल, लाभ हवा आहे त्यांना, 13 योजनांचा लाभ मिळेल तर प्रत्येकानं आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती अर्ज भरा. तुम्हाला गोरेगाव ते दहिसर पर्यंतच्या जेवढे काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सी आहे त्यांनी दहिसर RTOच्या कोड नंबरवरती अर्ज करायचे आहेत ऑनलाईननं. जर तुम्हाला अर्ज भरताना काय अडचण आली तर दहिसर RTOमध्ये परमिट सेक्शनच्या खिडकी नंबर 10 वरती जावा आणि तुम्हाला काय अडचण आली तर तिथं तुम्हाला व्यवस्थित करून देतील. धन्यवाद. रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.